नवनियुक्त शिक्षक प्रशिक्षण चंदगड केंद्राला डाएटचे अधिव्याख्याते टी.एम. कुंभार यांची भेट. राज्य शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर आणि पंचायत समिती चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने नवनियुक्त शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम 4 ते 10 नोव्हेंबर 2024 दरम्यान यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी येथे सुरू आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डाएटचे अधिव्याख्याते मान्य श्री टी.एम. कुंभार यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी शिक्षकांच्या जबाबदारीवर प्रकाश टाकला आणि विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखून मार्गदर्शन करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. शिक्षण परिषदेच्या वतीनं आणि जिल्हा परिषद कोल्हापूर चंदगड तालुक्याच्या वतीने मी स्वागत करतो आणि अभिनंदन कौतुक करतो एवढ्यासाठी की तुम्ही हा पेशा स्वीकारला. सगळ्यात श्रेष्ठ पेशा कुठला असेल, कुठला असं वाटतंय? शिक्षक. कसा ते पाहूया आपण. या 2-4 काय वही कुठं जाती कळत नाही, म्हणून पहिल्यांदा माझं व्याख्यान नोंदवून घ्यायचं, गोंधवून घ्यायचं, नोंदायचं अजिबात नाही, त्यामुळे लिहून घ्यायचं. प्रशिक्षणामध्ये मोबाईल कुणाचाही वाद. शासनाच्या सर्व शैक्षणिक योजना, उपक्रम, अध्ययन अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी जेवढं काय करायचं आहे तेवढं सगळं या पुस्तकामध्ये आहे. आणि हे सगळं तुम्हाला उलगडून त्या संज्ञा, संकल्पना, त्याचे शासन निर्णय, त्याचे फायदे तोटे कसं राबवायचं, या सगळ्या गोष्टी तज्ज्ञ मार्गदर्शक तुम्हाला समजावून सांगणार आहेत. मी तसं आता बरेच कालावधीनंतर आपल्याला लक्षात येतं की शिक्षक म्हणून तुम्ही इथं रुजू झालात. बरेचसे चेहरे इथले ज्यावेळी तुमची मुलाखत सुरू होती, काय होती, त्यावेळी आम्ही म्हटलं अरे बाबांनो, चंदगड खूप चांगलं आहे आणि निसर्गरम्य ठिकाण आहे आणि घेत चला. तर यातले बरेचसे चेहरे मला माहिती आहे की ते उठले सुटले सगळं आले की फक्त शावडीच मागायचे, म्हटले की शावडीच मागायचे. सौंदर्य जे आहे हे अखंड महाराष्ट्रात कुठं नसेल एवढं निसर्ग सौंदर्य चंदगडला लावलेलं आहे. मग इथलं हवा, झाडी असेल, पाणी असेल, हवा असेल, खूप सुंदर आहे. माणसं तुम्ही लांब सोडली आणि इकडं आले, पण असं काय करता येत नाही का? इथं पण आपली जिव्हाळ्याची माणसं जोडता येतात की नाही? प्रयत्न करा. आयुष्यभर ती समाधान देणारी आहे. आता काय हे सांगतो तुम्हाला, तर एखाद्या वेळी कलेक्टर जरी झाला तरी त्याचा स्टेटस वेगळा असतो तो साहेब झाल्यानंतर, पण स्टेटस केल्यानंतर त्यांना फारसं स्वतःच्या बुद्धीनं, स्वतःच्या मनानं काम करता येत नाही. सर, शासनाचे जे नियम असतील त्या रूलच्या बाहेर जाऊन काम करता येत नाही. चंदगड तालुक्यात या हलकर्णी या ठिकाणी नवनियुक्त शिक्षकांचं प्रशिक्षण सुरू आहे आणि या शिक्षणाला भेट देण्यासाठी कोल्हापूर डाएटचे अधिव्याख्याते कुंभार सर या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर शिक्षण अधिकारी या ठिकाणी विरंजे सर आहेत. या ठिकाणी आपण कुंभार सरांचीच आपण जाणून घेऊया. या ठिकाणी धावती भेट दिलेली आहे. आपल्या ह्या प्रशिक्षणाचा जो वर्ग चाललेला आहे याबद्दल सर आपण मांडलेली जी भूमिका किंवा शासनाची भूमिका नेमकी या नवनियुक्त शिक्षकांची काय असणार आहे? नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी या ठिकाणी चंदगड तालुक्यामधील नवनियुक्त शिक्षकांचं 7 दिवसांचं प्रशिक्षण कालपासून सुरू आहे. आजचा प्रशिक्षणाचा 2रा दिवस. त्यानिमित्तानं या प्रशिक्षण वर्गाला भेट दिली असता या ठिकाणचं शैक्षणिक वातावरण, वर्गव्यवस्था, वर्गातील सर्व सुविधा, चहा, जेवण आणि तज्ज्ञ असणारे तज्ज्ञ मंडळी यांच्या माध्यमातून चंदगड तालुका स्तरावर खूपच चांगल्या पद्धतीनं हे प्रशिक्षण सुरू असल्याचं दिसून आलं. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीनं प्राथमिक माध्यमिक शिक्षक म्हणून रुजू झालेल्या नवीन शिक्षकांसाठी सेवेमध्ये आल्याबरोबरचं प्रशिक्षण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधील, प्रत्येक तालुक्यामधील, प्रत्येक केंद्रामध्ये कालपासून सुरू आहे. या प्रशिक्षणाच्या दरम्यान जे कोणी नवीन शिक्षक रुजू झालेले आहेत त्यांना शिक्षक म्हणून त्यांची भूमिका समजावी, शिक्षक म्हणून त्यांना नेमकं आपल्या सेवेमध्ये काय करायचं आहे हे करत असताना शिक्षणासंबंधीच्या सर्व शासकीय योजना, शासकीय निर्णय, शासनाचे उपक्रम या माहितीबरोबरच विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी नेमकं शिक्षकांनी कोणती भूमिका बजावावी, नेमकं शिक्षकांनी काय करावं, अध्यापन पद्धती कोणत्या असाव्यात, विद्यार्थ्यांशी कसं समरस व्हावं, सामाजिक बांधिलकी, विद्यार्थ्यांची बांधिलकी आणि राष्ट्रीय बांधिलकी स्वीकारून आपला शिक्षकी पेशा हा गुणवत्ताप्रधान कसा करावा, या दृष्टीनं या प्रशिक्षणामध्ये एक घटक संच आहे. त्या घटक संचामध्ये असणारे सर्व घटक की जेणेकरून
शिक्षकांना आवश्यक असणारी सर्व माहिती, ज्ञान, नॉलेज या सर्व गोष्टी सेवेच्या सुरुवातीलाच प्रत्येक शिक्षकांना मिळतील या दृष्टीनं SCERTनं या घटक संचाची निर्मिती करून आज महाराष्ट्रामधील नवीन सर्व शिक्षकांना या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या भूमिकेबरोबरच ही माहिती देण्याचं काम खूप चांगल्या पद्धतीचा उपक्रम महाराष्ट्र शासनाचा आज सुरू आहे. मला वाटतंय आज जर प्रत्येक वर्गामध्ये प्रशिक्षण वर्गामध्ये पाहिलं तर समोर असणारी जी काही तरुण पिढी आहे, खरोखरच ही तरुण पिढी अक्षरशः नॉलेजनं फुल, तंत्रज्ञानानं युक्त आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाचा ध्यास घेतलेली अशी पाहायला मिळतात. खरोखर यांच्या माध्यमातून शिक्षणामध्ये नवी क्रांती घडेल. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाचा आलेख हा खूप उंच गेलेला असा आपल्याला भविष्यामध्ये दिसणार आहे आणि प्रत्येक विद्यार्थी हा लेखन वाचनामध्ये विविध कौशल्यामध्ये पारंगत होणार आहे याची मला खात्री या प्रशिक्षणाच्या माध्यमातून झाली आहे. या प्रशिक्षणासाठी मी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षणाच्या संस्थेच्या माध्यमातून प्राचार्य माननीय डॉक्टर भोईसाहेब आणि माझे सर्व सहकारी यांच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. चंदगड पंचायत समितीचे शिक्षण अधिकारी सुभाष बिरंजे यांनीही सहभाग घेतला. या कार्यक्रमात 89 नवनियुक्त शिक्षक उपस्थित होते आणि BRC तज्ज्ञ प्रशिक्षक समन्वयक श्री सुनील पाटील व बाहू देसाई यांनी मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव साळवे यांनी तर आभार संजय साबळे यांनी केले. रवी पाटील, KMM मराठी, चंदगड.